रोजगाराच्या ठिकाणी योग्य आरोग्यविषयक उपाययोजना राबवण्याची गरज असते। कामगारांच्या आरोग्यविषयी अनेक ठिकाणी हलगर्जीपणा दाखवला जातो। याच अनुषंगाने इंडियन असोसिएशन ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ संघटनेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। रोजगाराच्या ठिकाणी आरोग्यविषयक काळजी या विषयावर आधारित ही परिषद 3 दिवस चालणार आहे। I am the national president for the Indian Association of Occupational Health. The Indian Association of Occupational Health is an association, is a 64-year-old, 65-year-old association of doctors, of industrial hygienists, industrial occupational health nurses who are associated with industry. Machines, you have got material, you have got money, and you have got man or manpower. We take care of all these three things because we know we're going to lose, right? But the manpower, we don't take care. We don't bother. We think it is an expenditure, whereas it is not an expenditure. As soon as you spend money for this, it becomes an investment. So you have to understand that this is an investment, not an expenditure. And that is what our whole idea is, to tell all the industrialists or whoever is there that this only helps you in saving money. One person who is very important dies, you have to get another person, advertisement, get him trained, training, all those things. You are spending money on that, but we don't look at it. That is one. What do you need to do for doing this? That's what your question is. How do you go about taking care of the health, right? Number one is have regular medical checkups for him. Number two, at the workplace, reduce any hazards which will affect his health. Like you say, no, where he talked about, we say, suppose there is very high noise. This high noise can affect the hearing, right? If I can reduce noise at the workplace, then this hearing will be protected. Today, noise-induced hearing loss is a reportable accident. Noise-induced hearing loss should be compensated. We don't talk about compensation. So we need to, so that is the industry has to take care of that. We can stop that compensation part of it by taking care of noise at source. So all you look at is a preventive medicine. How do I prevent from people from becoming sick because of their work? बांदोडा पंचायत क्षेत्रातील शिवनगर तसंच सभोवतालच्या परिसरातील रस्त्याचं हॉट मिक्सिंगचं काम हाती घेण्यात आलंय। सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला। अंतर्गत जोडणी रस्ते खराब झाल्याने वाहन चालकांना कसरत करत वाहन चालवण्याची पाळी आली होती। याची त्वरित दखल घेत शिवनगर परिसरातील सर्व रस्ते हॉट मिक्सिंग केले जाणार आहेत। शिवनेरी या कॉलनीत उभे असा सगळे शिवनेरीतले नागरिक आमच्या बरोबर हांगा आसा, सरकारी अधिकारी आसा आणि म्हाका खूब आनंद जाता की 2002 नंतर परत एकदा सबंद शिवनेरी ह्या भागात बरोबर 19 फेब्रुवारीक आमचे शिवजयंती ताजे पयलीं आज हांगा परत हॉट मिक्सिंग जाता आणि जवळ जवळ फाटले जे 2002 आमी हॉट मिक्सिंग केल्लें तें सांगपाक म्हणजे 14 वर्सां हें हॉट मिक्सिंग बरें उरलें आनी 14 वर्सांनी परत एकदा हें हॉट मिक्सिंग आमी हांगा चालू केल्लें आसा। आज फाल्यां परां 3 दिसांत हें कंप्लीट जाल्या नंतर आमी वयले कॉलनीत वतले आनी त्या नंतर गोवा विद्या प्रसारक हायर सेकंडरी आसा ते जे रस्ते पिड्ड्यार जाल्या ते सगळे रस्ते पिड्ड्यार जाले ते सगळे सारके करून येता त्या 10 दिसां भितर हें सगळें काम कंप्लीट करपाचो आमचो मनोदय आसा। त्या शिवाय हांगा वेगवेगळीं जीं गटरां आसा तीं सगळीं गटरां कंप्लीट करून ती लोकांक कार्यान्वीत करून दितले आमी। अंदूच्या पावसाक हांगा मोठोसो प्रॉब्लेम जावचो ना अशें म्हाका दिसता, कारण खूब जाण लोकांची अशी कंप्लेन आशिल्ली की हांगा उदक गटरां सारकीं नाशिल्ल्या कारणान सगळें उदक रस्त्यार येता आनी काही प्रमाणांत हे जे बरे रस्ते आसा ते पिड्ड्यार जातात। हे जवळ जवळ काम 1 कोटीचें सगळें मिळून गोवा विद्या प्रसारक मंडळ, वयली कॉलनी आनी शिवनेरी अशें करून सादारण 1 कोटीचें काम येता त्या 15 ते 20 दिसां भितर कंप्लीट जातलें। त्याच बरोबर गोवा इंजिनियरींग कॉलेज कॉम्प्लेक्स काम येता त्या 20 तारीख पर्यंत आमी सुरवात करतले। जवळ जवळ 2.5 कोटीचें काम गोवा इंजिनियरींग कॉलेज कॉम्प्लेक्सांत घेतिल्लें आसा। पेडणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभा असलेल्या युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची दुर्दशा झाली आहे। हा पुतळा सिमेंटचा असल्याने ठिकठिकाणी तुटून गेलाय। याची दखल घेत
बाबासाहेब आंबेडकर रंगधारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या जागी पितळेचा नवीन पुतळा बसवण्याची मागणी केली आहे। त्याचबरोबर सभोवतालच्या जागेचं सुशोभीकरण करण्याची मागणीही करण्यात आली आहे। संघटनेनं नगराध्यक्ष वासुदेव देशप्रभू यांना या संदर्भात निवेदन दिलंय। मग सांगला किती तेजे टायम किती गेला आम्ही सांगला 87 सालान आम्ही तो हे केल्लो एस्टॅब्लिशमेंट केल्लो आणि आता तो कम्प्लिटली वीक जाला। त्या ते आम्ही तुम्ही जी कमिटी आहा टेक केअर स्टॅच्यू तेजे अंडर सगळे रिप्रेझेंटेटिव्ह आम्ही दिल्ले आसा। आर्ट एंड कल्चरान तेजे सेक्शन आसा तेंच्यांनी आमचे सगळे पत्रव्यवहार जाल्लो आहा पण आज 5 वर्सां जाली तेंच्यांनी कांयच आमकां रिप्लाय करूंक म्हणजे पंचायत राज म्हणजे पंचायत मिनिस्टर पार्सेकर आणि कन्सर्न डिपार्टमेंटाचे मिनिस्टर म्हणजे दयानंद मांद्रेकर यांच्याकडे आम्ही संपर्क साधतले। प्रयत्न आशिल्लो की ह्या जुन्या पुतळ्याच्या ऐवजी एक नूतन पुतळो थंयसर उबारचो। बरेच बसका जाली आणि तातूंत ठरले आता की आंबेडकर रंगधारान जो हो पुतळो उबारलेलो आसा त्यांनी आज माझ्याकडे मागणी केलेली आसा की हो ब्रॉन्झचो पुतळो सरकार मार्फत कुंडईचे पीठाधीश परमपूज्य ब्रह्मेशानंद स्वामी यांच्या हस्ते मलेशियातील तमन्न मुत्तियार येथील महामारी अम्मन मंदिरात नुकताच कुंभाभिषेक सोहळा संपन्न झाला। यावेळी ब्रह्मेशानंद स्वामी यांच्या हस्ते विधिवत कलश स्थापना करण्यात आली। मलेशियातील तमन्न मुत्तियारा येथील श्रीदेवी महामारी अम्मन मंदिरात परमपूज्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या उपस्थितीत कुंभाभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। तमिळनाडू येथील प्रसिद्ध संत श्री ज्ञानगुरु शिवलिंगेश्वर स्वामींच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात 9 फेब्रुवारी रोजी ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या हस्ते विधिवत शिखर कलश स्थापन करण्यात आली। या सोहळ्याला सुमारे 10,000 भाविक उपस्थित होते। यात मलेशियातील महनीय व्यक्ती, मंत्री, उद्योगपतींचा समावेश होता। त्यांना ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी आणि शिवलिंगेश्वर स्वामींचंही मार्गदर्शन लाभलं। समारोपाच्या कार्यक्रमात स्वामीजींच्या हस्ते विशेष स्मरणिकेचं विमोचनही करण्यात आलं। आणि या बातमीपत्रात इथेच थांबूया। इतर घडामोडींसाठी पाहत रहा इन गोवा 24 तास।